नाल्या उलट्या सीध्या बांधलेल्या आहेत. मुलं पडून एखाद्याचा जीवही जाऊ शकतो. रात्री बेवडे पुरी घेऊन येऊन बसणारे आणि दादागिरीची भाषा पुन्हा वरतून तिथं राहणं कठीण आहे. घर विकायला काढण्यात जमा आहे यांच्या नगरसेवकापायी याच्या त्रासापायी. चंद्रपूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये नाले समस्या, पाणी टंचाई, चुकीची बांधकामं, कचरा आणि आरोग्याच्या समस्या नागरिकांना भेडसावत आहेत. 5 वर्षात नगरसेवक क्वचितच येतात, त्यामुळे जनतेने आता तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी भैरव दिवसे. चंद्रपूर शहर महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झालेली आहे. आपण प्रभाग क्रमांक 1 तुकुम परिसरात आहोत. येथील जनतेची काय समस्या आहे आपण जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत. आपल्यासोबत बोलण्यासाठी प्रभागातील काही नागरिक आहेत. काकाजी, काय सांगाल, समस्या काय आहे? इथल्या बांधकाम चुकीचे झालेले आहे. नाल्या उलट्या सीध्या बांधलेल्या आहेत आणि तोंड पाहून नाल्यावरती कव्हर टाकले. जो आमच्यासारखा बोलणारा आहे त्याचा जो विचारत नाही, जो हाजी करते, त्यांच्या घरच्या माझ्या घराबरोबर तो पूर्ण नाली ओपन आहे. आणि दुसरी गोष्ट हे जे जसे कंपाऊंड झाले ना, हे चुकीचे झाले. रात्री आम्हाला इथं त्रास आहे. इथं रात्री बेवडे पुरी घेऊन येऊन बसणारे, भिंती आम्हाला कमी पाहिजे होतं. एक वाघाबेंडाची नव्हती इथं आपल्याला. दुसरी गोष्ट, तुमचं त्याचं मेजरमेंट न घेता ओपन स्पेसचं बांधकामं केले. ज्यांनी जसं म्हटलं तसं, ज्याची चालती होती त्याचं. आता जसं मी हँडिकॅप आहे, ते त्यांना वाटतं की हे विचारत नाही. का विचारत त्यांना? हे देऊन घेऊन चालते आम्हाला. आणि दादागिरीची भाषा पुन्हा वरतून. जर आम्ही जर आता तुमचे बोललो आणि तुम्ही जर मला लाईव्ह याच्यावर दाखवलं समजा, तर हे माझा बदला घेणार. कोणाचं नाही, पण माझं एक मागच्या पंप, मी जे वरती जे पाणी चढवत होतो पंपनी, तर तो पंप काढून नेला. म्हणजे हे असे मग आता जर बोललो तर हे बदला घेणार. आम्हाला त्या बदल्याची भीती नाही, मरणाची भीती नाही आहे. आमच्या घरापाशी नाली उलटी बांधली, नाली कधी साफ होत नाही. घरापाशी 1 वर्षा आधीच त्याला ट्रॅकिंग रॅक आपल्या फिरण्यासाठी नाही का, हे बांधलं होतं. 5-6 लाख रुपये 10 लाख रुपये खर्च करून शासनाचं बांधलं. त्याच्याच वरती चुकीचं फोडतोड करून वाल कंपाऊंड बांधलं श्रद्धानगरमध्ये आमच्या. मग आता पहिलं जे ट्रॅक केला तो गेला कुठं? म्हणजे पैशाला काही किंमत आहे की नाही? म्हणजे तुम्ही फक्त पैसा अडवा, पैसा जिरवा हे दिसून राहिलं. आणि ती आमच्या त्या म्हणजे श्रद्धानगरला चुकीचं ओपन स्पेस आमची 12,000 स्क्वेअर फीट आहे आणि ती 4-5 हजार म्हणजे बांधून सोडून दिलं खातरूमधून. जे बोंबलले त्याच्या घरापाशी 4 फूट जागा सोडली. आम्ही म्हटलं की तू घ्या तर बरोबर घ्या. तर मग आमचेच लोक काही जे मागं हिंडणारे आहेत त्याची हितचिंतक, तुम्ही जे एकट्यानं बोंबल्यानं होते का म्हणे, बरोबर आमच्या मजबुरीचा तुम्ही फायदा घेता. श्रद्धानगरची गोष्ट इथे असं नाल्या उलट्या सीध्या पाणी फक्त आता टाकले, वरतून टाकलं, बंद केलं, पण पाणी काही वाहत नाही. मला तर राहणं मुश्किल झाली. साप निघतं घरामध्ये. परवाच म्हणजे सापाची कोस माझ्या म्हणजे अंगणातून निघाली. काकाजी, काय समस्या आहेत वार्डामध्ये? आमच्या वार्डामध्ये घरापासून तर इकडे झोपडीच्या घरापर्यंत नालीच नाही आहे. आणि एक नाली केली तिला झाकलंही नाही आणि मटेरियल तसंच पडून अजून म्हणजे मुलं वगैरे पडण्याची भीती आहे. मुलं पडून एखादा धोका होऊ शकतो किंवा एखाद्याचा जीवही जाऊ शकतो लहान मुलाचा. त्याच्यामुळे ते नाल्या व्हायला पाहिजे. पण असे नगरसेवक कधी पाहत नाही, विचारत नाही. आले तरी आम्ही सांगितलं ऐकत नाही. अशी परिस्थिती आहे. कचरा समस्याच होता. आणि कचऱ्याची गाडी येते, कचरा वगैरे नेते, परंतु नाले साफ करायला तर कधी येतच नाही. अशी अवस्था आहे. राहिला प्रश्न पाण्याचा. पाण्याने किती रिपोर्ट केला म्हणजे कॉर्पोरेशनला, म्हणजे सुरुवाती. आणि आता अमृत योजना आहे, आता पुरेसं पाणी भेटत नाही. आणि आपण एखादी कंप्लेंट केली समजा, कंप्लेंट म्हणजे की आमच्या नळाला पाणी येत नाही, तर तिकडे झगडे लावते. तुझी कंप्लेंट केली, यायनच केली, मग ती आमची झगडी चालू होते. म्हणजे आज माझी कंडिशन सांगतो तुम्हाला, इथं राहणं कठीण आहे. घर विकायला काढण्यात जमा आहे यांच्या नगरसेवकापायी याच्या त्रासापायी. आपल्यासोभत काही पुन्हा हँडिकॅप 50% हँडिकॅप पुन्हा. काकाजी, काय सांगाल समस्येबद्दल? आहे भरपूर, पण काय सांगायचं, आपल्या सांगा ना, का भरपूर आहे. घरापाशी राहते, उभे राहणारे, हा. आणि काय अधिक वादविवाद करायचे करून हे घ्या. आहे ते सांगा ना तुम्ही. काकाजी, काय सांगाल? श्रद्धानगर कुटुंब वार्ड नंबर 1 मधील जुने नगरसेवक यांनी फक्त आश्वासन दिले आहे, कोणतेही कामं केलेले आहे. नाल्या वरून पॅक करण्यासाठी त्यांनी काम चालू केलं होतं, काही अर्धवट काम केलं आणि तिथलं मटेरियल सोडून ते दुसऱ्या वार्डात घेऊन गेले. त्यांना वारंवार सांगून सुद्धा ते काही वार्डातील कामं करत नाही, फक्त आश्वासन देतात. तसेच माननीय आमदार साहेब यांनी श्रद्धानगर कुटुंब मंदिरात मीटिंग घेतली होती आणि त्यांनी तिथे शेड बांधण्याचं आश्वासन दिलं. त्यावेळेस नगरसेवक माझी हजर होते
त्यांनी आश्वासन दिले, पण ते अजूनपर्यंत कोणतेही पूर्ण काम केलेलं नाही. आणि जे कोणी महानगरपालिकेत जाऊन कंप्लेंट करतात त्या कामाबद्दल, तर महानगरपालिकेकडून दुसरा कोण कामं करून घेण्यासाठी तिथे जाऊन सांगतात, तेव्हा हे नगरसेवक, माजी नगरसेवक त्याच्यात काड्या करतात, मी कामं होऊ देत नाही. आणि कचऱ्याची गाडी येते, परंतु खाली प्लॅट जे आहे, ओपन फेस आहे, याच्यातील कचरा साफ करत नाही. त्यामुळे मच्छर खूप वाढलेले आहे. आणि महेशनगर, वानखेडेवाडी इथे काही त्यांचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडे मच्छर फवारणीचं मशीन येते, परंतु सरदारनगर ह्या वार्डामध्ये कधी येत नाही, तिकडून बाहेरच्या बाहेर निघून जाते. तर असा भेदभाव का आहे? प्रभाग क्रमांक 1 मध्ये अनेक समस्या आहे, परंतु येथील मागील नगरसेवकांनी फक्त आश्वासने दिली असं नागरिकांचं म्हणणं आहे.